आज स्वयंपाकाचा खूप कंटाळा आलता. मग आम्ही मयूर मिसळ मी आधीच खाल्ली होती, श्रीच्या पप्पांनी खाल्ली नव्हती. म्हटलं चला तुम्ही पण टेस्ट करा एकदा काही नाही का तिथली. तर मग श्रीचे पप्पा पण हो बोलले आणि आम्ही सर्वजण मिसळ खायला गेलो. श्री, मी आणि श्रीचे पप्पा. आणि श्री पण खूप छान अशी फ्रुटी पेत होती. तिला फ्रुटी खूप आवडते आणि ती पप्पांकडे बघत होती आणि म्हणत होती मला अजून एक पाहिजे. तर मग ते पप्पा म्हणत होते आधी ही संपव मग परत देईल. त्या दोघांचे मस्त तोपर्यंत पार्सल येईपर्यंत चाललं होतं. म्हणजे पार्सल नव्हतं घेतलं, आम्ही तिथंच खाणार होतो. आणि फायनली मिसळ आली आणि आम्ही खायला सुरुवात केली. बघा तुम्ही, एवढं छान आहे, म्हणजे पूर्ण ताट सजवून बिजून आलं. मला राहावं ना गेलं, मी खायला सुरुवात केली. आणि श्रीची मस्ती तर चालूच होती, ती पण खात होती मटकी वगैरे. श्रीचे पप्पा म्हणले तू इथं मिसळ खाऊन गेलती का? मी गेल्या वेळेस आई आल्या होत्या तेव्हा आम्ही इथं मिसळ खाल्ली होती, दाजींनी चारली होती म्हणून मला माहिती इथली टेस्ट खूप छान होती. मिसळ खाऊन झाल्यानंतर परत आम्ही गाडीवर मस्त चाललो होतो आणि श्री आमची खूप छान बसली होती. दोघांच्यामध्ये मस्ती चालू होती तिची पण. आणि फायनली म्हटलं थोड्या वेळ घरी गेल्यानंतर तिला पार्किंगमध्ये खेळवावं. घरापासून थोडंसं लांब असल्यामुळं गाडीवरती खूप छान वाटत होतं. फायनली आम्ही पार्किंगमध्ये आलोत, म्हणजे खालीच बसलोत का तर श्रीला पण घरी करमत नाही आहे आणि श्री पण थोड्या वेळ खेळलं म्हणलं. आणि नंतर म्हणलं थोडंसं अजून बाहेर फिरावं वगैरे. हा बघा ही तिचा खेळ चालू झाला का तर आज तिचे दीदी दादा कुणीच नाही तिच्यासोबत खेळायला, म्हणून आता ती शांत शांत असते म्हणून तिला म्हटलं थोडंसं बाहेर घेऊन जावं. आणि श्रीच्या पप्पांना पण आधी म्हणजे मी खाल्ली होती एकदा, मग त्यांना सांगितलं म्हणून त्यांना पण टेस्ट बघायची होती कशी आहे मिसळची, म्हणून आम्ही गेलो होतो. चला मग थोड्या वेळ खाली श्रीसोबत मस्ती घालतात का ती यासोबत आज कोणच खेळायला नाही आहे, ती एकटीच खेळती.